प्रेग्नन्सीच्या आधी आई-वडिलांची म्हणजे काय मानसिकता असली पाहिजे, काय विचार असले पाहिजेत. त्याचप्रमाणे जसं तुम्ही म्हणालात, की घरच्यांचा पण सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. घरातील वातावरण कसं आहे ते महत्त्वाचं आहे. त्याबद्दल काय सांगाल? खूप महत्वाचा कारण याच विषयावरती मी आज बोलतोय. कारण घरातलं वातावरण आज मला ऐकणाऱ्या स्त्रिया, पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकणारे कपल्स बऱ्यापैकी परिवर्तित होताना जाणवतात. कारण एका आईला आपलं बाळ खूप म्हणजे प्रिय आहे. बाळासाठी आई काहीही करायला तयार आहे. प्रॉब्लेम काय आहे, की त्या आईला सपोर्ट करणारं वातावरण आपल्याकडे नाहीये. आपल्याकडं पिढ्यानपिढ्या तसं कल्चर नाहीये. सासू-सुनेची भांडणं तर आपण घराघरात पाहत आलेलो आहे. काय आहे, की इतर वेळचा तुमचा वेळ वेगळा आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीची भावना उत्कृष्ट राहणं खूप वेगळे आहे. आता प्रेग्नन्सीला प्लॅन करतानाच मोस्ट ऑफ द टाईम जे कपल्स बाळाला जन्माला घालतात, मी म्हणतो, की ते बाय चान्स जन्माला घालतायत, नॉट बाय चॉईस. बाय चान्स आणि बाय चॉईस म्हणजे काय? की आमच्याकडे कारणच नाहीये. फक्त लग्न झालंय म्हणूनच आम्ही बाळाला जन्माला घालतोय. मी जेव्हा या कपल्सना विचारतो, की तुम्हाला बाळ का हवंय? मेजॉरिटी पीपल डोंट नो द ॲन्सर. लोकांना ॲन्सरच माहीत नाहीये. म्हणजे आज सगळेच लग्न झाले, की बाळाला जन्माला घालतात म्हणून आम्ही आज लग्न झालं, की बाळाला जन्माला घालतोय. बट धिस इज नॉट द रिॲलिटी. मग त्यासाठी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. बीजशुद्धीपासून दोघांनी लग्न झाल्यानंतर पती-पत्नी शारीरिकदृष्ट्या एकत्रित येत असतील किंवा एकत्रित येतात. पण फक्त शरीराने एकत्र येऊन चालणार नाहीये. तर भावनिकदृष्ट्या एका गोलवरती दोघांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे दोघे एका गोलवरती म्हणून पती-पत्नी काम करतील ना, तेव्हा ते खऱ्या अर्थाने एकत्रित संसार करतील, मला असं वाटतं. सो फक्त शारीरिकदृष्ट्या एकत्र येऊन चालणार नाहीये, तर मानसिक, भावनिकदृष्ट्या सुद्धा त्या एका गोलवरती एकत्रित येणं गरजेचं आहे. बाळ हे गोल आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पती-पत्नींनी दोघांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. आता हे काम करत असताना जसं म्हणलं ना, की बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटचा प्रभाव त्या स्त्रीवरती आणि स्त्रीच्या एन्व्हायर्नमेंटचा प्रभाव त्या बाळावरती होणार आहे. मग बाहेरचं एन्व्हायर्नमेंट चांगलं ठेवलं गेलं गेलं पाहिजे. आज विशेषतः सासू-सासऱ्यांना वाटत असतं, की येणारं बाळ हे आमच्या वंशाचा दिवा आहे. पण तुमच्या वंशाचा दिवा जर का बाय बर्थ उत्कृष्ट बनायचा असेल, तुमच्या घराचं, देशाचं नाव जर हे बाळ उद्याचं येणारं बाळ जर उद्याच्या भारताचं प्रतिनिधित्व करणार असेल, तर आज गर्भात असताना त्या बाळाला जर का चांगले संस्कार द्यायचे आहेत, तर या आईला चांगलं वातावरण तुम्हाला देणं गरजेचं आहे. ही स्त्री जी तुमची सून आहे, तिला जर का चांगलं वातावरण दिलंत, तिला जर का आनंद दिलात, तिला जर का हॅपीनेस दिलात, तिला जर का पॉझिटिव्हिटी दिली, तिला जर का एन्करेजमेंट दिलं, तर निश्चितच येणारं तुमचं वंशाचा दिवा म्हणून येणारं बाळ हे खरंच भारताचं प्रतिनिधित्व करणारं बाळ बनू शकतं. आणि म्हणून तिला जास्त केअर करायची गरज आहे. तिला जास्त सपोर्ट करायची गरज आहे. बट आपल्याकडे हे उलटं बघायला मिळतं. आपल्याकडे तिला आधीच ती हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्रस्त आहे. तिला नौशा फील होतोय, तिला स्ट्रेस येतोय, एन्झायटी येते, डिप्रेशन येतंय, मूड स्विंग्स होतायत. हे सर्व काही होत असताना म्हणजे आगीत तेल ओतण्याचं काम आपल्याकडे केलं जातं. मला वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. इथे खरं तर तिला खूप छान नर्चर केलं गेलं पाहिजे. छान वातावरण दिलं गेलं पाहिजे. छान म्हणजे घरात असं पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह वातावरण बनवलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि इथे खरं तर नवऱ्याचा आणि इन-लॉजचा खूप मोठा रोल येतो. इतकंच काय, मला असं वाटतं की एखादी स्त्री जर का तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करते, तर ती गर्भवती असेल, तर तिचं वातावरण, तिची केबिन वेगळी असली पाहिजे. तिच्या रूममधलं छान टेडीज लावले पाहिजेत, छान असं सुंदर वातावरण बनवलं पाहिजे आणि प्रत्येक येण्या-जाणाऱ्यांना तिला एन्करेज केलं गेलं पाहिजे. तिच्या चेहऱ्यावरती 9 महिने आनंद कसा राहील, ते ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. जेव्हा अशा पद्धतीनं संपूर्ण देश, प्रत्येक व्यक्ती त्या गर्भवती स्त्रीकडे पाहील ना, त्या दिवशी देश परिवर्तित झालेला असेल.